हे सोपूर्व 2012 मधील हे गणित आहे. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती? पहा, 3 संख्या आहेत. त्यांची सरासरी किती आहे बघा बरे? 60 आहे. सरासरी म्हणजे काय? त्या 3 संख्यांची बेरीज करून त्याला आपण जर 3 ने भागलं उत्तर 60 येणार. दुसरी संख्या कशी बघा? पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. दुसरी संख्या मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. असं आपण असं करायचं. पहा कसं करायचं. पहिली संख्या x मानू. पहा इकडे पहिली संख्या x मानू. पहिली संख्या x मानली. दुसरी संख्या कशी आहे? पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे, म्हणून दुसरी संख्या बरोबर 6 ने मोठी. x अधिक 6 आली. पेपर मध्ये असं लिहित बसायचं नाही. डायरेक्ट x लिहायचं, x अधिक 6 लिहायचं, लगेच तिसऱ्या संख्येचा विचार करायचा. परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. पहा आता ही गोष्ट महत्वाची. आता तिसरी संख्या कशी आहे बघा आता नीट. पहा त्यांचं काय म्हणणं बघा आता नीट. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. ही x आली, x अधिक 6 आली, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. नीट पहा प्रश्न काय आहे. दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. याचा अर्थ असा होतो तिसरी संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. प्रश्न काय बघा नीट. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. दुसरी संख्या पहिल्यापेक्षा 6 ने मोठी, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. कोण लहान आहे? तीच संख्या, दुसरी संख्याच. दुसरी संख्या ही काय आहे? तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. म्हणजेच तिसरी संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने मोठी आहे. 12 ने मोठी म्हणजे किती होणार? x अधिक 6, त्यात बरंच 12 मिळवायचे. 12 आणि 6 18 असं आहे बघा. तिसरी संख्या ही x अधिक 18 आली. पहा नीट. दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आली आणि ही हिच्यापेक्षा 12 ने लहान आहे. असं संख्या 3 संख्या आल्या. त्यांचं काय म्हणणे सरासरी 60 आहे. सरासरी म्हणजे काय? तिघांची बेरीज करायची, त्याला 3 ने भागायचं. म्हणजे x पहिली संख्या, x अधिक 6 दुसरी संख्या, अधिक x अधिक 18 तिसरी संख्या, भागिले 3 बरोबर 60. संपलं. एवढं आलं म्हणजे तुम्हाला ते उत्तर पुढं सहजपणे सोडता येईल. फक्त काय म्हणायचं, पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या ते नेमके शोधता आले पाहिजेत. पहिली संख्या आपण x मानली, त्यांची अट काय आहे? दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे आणि हीच संख्या तिसऱ्यापेक्षा 12 ने लहान आहे, म्हणजेच तिसरी मोठी आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. पुढे पहा. x 3x अधिक 18 आणि 6 24 बरोबर 3 भागिले की नाही, तिकडे गुणिले होणार. 180 डायरेक्ट उत्तर होणार. मग 3x चं उत्तर काय बघा बरे. 180 वजा 24, म्हणून 3x बरोबर 180 मधून 24 गेले, 156 राहिले. म्हणून x बरोबर 156/3. म्हणून x ची किंमत 3 5 15, 3 दुने 6. आता पहा x ची किंमत 52 आली. पण प्रश्न नीट पाहिजे काय विचारलाय. तर दुसरी संख्या कोणती? त्याने दुसरी विचारली, पहिली विचारली नाही. x ही काय आहे? पहिली आहे. मग उत्तर येऊन सुद्धा तुम्ही जर लगेच गडबड केली, बघितलं कुठं 52 आहे, लिहून टाकलं, चुकलं. मग तर नीट पाहिजे शेवटपर्यंत की x हे आलंय म्हणजे काय आलंय. x म्हणजे काय आलंय? x म्हणजे पहिली संख्या आहे. पहिली संख्या 52 आहे. दुसरी संख्या कोणती होणार मग? 6 ने मोठी. मग x अधिक 6, 52 पेक्षा 6 ने मोठी कोण आहे? 58 आहे. दुसरी संख्या कोणती आली? 58 आली. आणि तिसरी विचारली असती 18 ने जास्त होणार. तिसरी संख्या होणार 52 मध्ये 18 मिळवायचे, मग ती 70 आली असती. त्या संख्या कोणत्या आल्या असत्या म्हणजे 52, 58 आणि 70. ह्या त्या 3 संख्या आल्या असत्या. 52, 58 आणि 70 ह्या तिघांची आपण जर बेरीज केली तर 8 आणि 2 10, हातच्याला 1 5 आणि 1 6 आणि 11 आणि 7 18, 180 बेरीज झाली. 3 ने भागलं, उत्तर बरोबर 60 सरासरी त्यांची येणार.
तर हे गणित होतं ASO पूर्व परीक्षेमध्ये 2012 ला.